बघा 6 मिनिट याला चार्जिंग. बघा लक्ष द्या. आता आपल्याला कोणता न्यूमरिकल घ्यायचा आहे? डिझाइन ऑफ स्लॅब बेस. आता स्लॅब बेस मध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, डायरेक्ट स्पेशली मेन्शन करतात ते स्लॅब बेस किंवा गसेटेड बेस. आता एमपीएससी मध्ये कॉलम बेस, डिझाइन ऑफ कॉलम बेस किंवा डिझाइन ऑफ स्लॅब बेस किंवा डिझाइन ऑफ गसेटेड बेस. कॉलम बेस म्हटलं त्याच्यामध्ये स्लॅब बेस आणि गसेटेड बेस येतात. हा टॉपिक आहे. तर ते सरळ सरळ म्हणतील तुम्हाला डिझाइन ऑफ स्लॅब बेस किंवा डिझाइन ऑफ गसेटेड बेस. तर त्याच्यातला आपण स्लॅब बेस हा टॉपिक घेतोय. आता याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, डिझाइन अ स्लॅब बेस फॉर अ कॉलम कन्सिस्टिंग. ओके, म्हणजे सर्वात पहिले त्यांनी आपल्याला गिवन डाटा मध्ये काय दिलंय, स्लॅब बेस डिझाइन करायचं आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला कन्सिस्टिंग काय दिलेलं आहे, कॉलम कन्सिस्टिंग ISMB 450. ISMB 450 दिलेला आहे त्यांनी कॉलम ISMB 450. ओके, IS 800 2007 याच्यामध्ये आपल्याला हे सगळे क्रायटेरिया किंवा हे सगळे डिझाईन दिसतील. ओके, चला लक्ष द्या. आता त्यांनी काय सांगितलंय, कॅरिंग अ ऍक्सियल लोड ऑफ 1000 किलो न्यूटन. त्यांनी आपल्याला P ऍक्सियल दिलेला आहे, किती दिला आहे, 1000 किलो न्यूटन. ओके, चला मग आता तुम्हाला मी परत एकदा रिवाइज करून देतो. क्वेश्चन मध्ये ऍक्सियल, नुसता लोड, सेफ किंवा वर्किंग हे शब्द आले असतील तर त्याला फॅक्टर्ड करून घ्यावा लागतं. आणि इनबिल्ट फॅक्टर लोड कोणते कोणते असतात, डिझाइन शब्द आला असेल, मॅक्झिमम शब्द आला असेल, अल्टिमेट शब्द आला असेल किंवा फॅक्टर्ड शब्द आला असेल, हे सगळे शब्द जर आलेले असतील तर त्याला डायरेक्ट इनबिल्ट फॅक्टर्ड असतो, त्याला परत 1.5 ने मल्टिप्लाय करायची गरज नाही. आणि त्यांनी आपल्याला ऍक्सियल दिलाय म्हणजे याला फॅक्टर्ड करून घ्यावं लागेल. नेक्स्ट ते काय म्हणताय, डिझाइन वेल्डेड कनेक्शन बिटवीन कॉलम अँड बेस प्लेट. म्हणजे आपल्याला वेल्डेड कनेक्शन डिझाइन करायचंय, हे पण त्यांनी आपल्याला सांगून दिलंय. त्याच्यानंतर कॉन्क्रीट ग्रेड M25 इज अवेलेबल. म्हणजे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट FCK त्यांनी किती दिलेली आहे, 25 न्यूटन पर mm². बघा एवढा आपल्याला त्यांनी फक्त गिवन डाटा दिलेला आहे. याच्या आधारावर आपल्याला स्लॅब बेस डिझाइन करायचं. अतिशय सोपं आहे. सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल, बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट काढावं लागेल. सर्वात पहिली स्टेप स्लॅब बेसची, फाइंड आउट बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. फाइंड आउट बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. मग बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट फाइंड आउट करायचा फॉर्म्युला काय आपला, 0.45 इंटू FCK. बरोबर, परफेक्ट. 0.45 इंटू FCK, बरोबर. मग 0.45 इंटू FCK 25 आहे. म्हणजे बिअरिंग स्ट्रेंथ किती आली मला सांगा, बिअरिंग स्ट्रेंथ किती आली सांगा. बिअरिंग स्ट्रेंथ किती आली, 11.25 आली का बघा, न्यूटन पर mm². बरोबर, परफेक्ट, 11.25 आली. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, नंतर आपल्याला काय काढायचंय, एरिया काढायचंय. फाइंड आउट दी एरिया रिक्वायर्ड. कोणाचा एरिया काढायचा आहे, बेस प्लेटचा. आपण डिझाइन काय करतोय, स्लॅब बेस डिझाइन करतोय. पण सेकंड याच्यात काय, फाइंड आउट एरिया रिक्वायर्ड फॉर बेस प्लेट. मग एरिया रिक्वायर्ड कसं काढायचा, तर फॅक्टर्ड लोड अपॉन बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. फॅक्टर्ड लोड अपॉन
बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. मग फॅक्टर्ड लोड आपल्याला दिलेला आहे का? नाही, त्याला फॅक्टर्ड करून घ्यायचं. म्हणजे याला इथं तुम्ही PU असं म्हणू शकता. PU इज इक्वल टू 1.5 into 1000. म्हणजे किती आलं ते? 1500 किलो न्यूटन. किंवा इथे लिहू शकता 1.5 into 1000 into 10⁻³ divided by 11.25. सांगा एरिया रिक्वायर्ड किती आला? रिक्वायर्ड एरिया किती आला सांगा? एरिया रिक्वायर्ड किती आला? ENG दाबून सांगा. 133.33 आला का बघा? 133.33 into 10⁻³ काय आला? mm चा स्क्वेअर. बरोबर आलं का बघा? बरोबर, परफेक्ट. ओके, म्हणजे आपल्याला एरिया आला. आता आपल्याला काय करायचंय? टोटल एरिया आल्यानंतर आपल्याला त्या बेस प्लेटची लेंथ फाइंड आउट करायची, त्या बेस प्लेटची विड्थ फाइंड आउट करायची. बघा तुम्हाला लक्षात येतंय का? हा कॉलम आहे. या कॉलमला आपल्याला पहिले बेस प्लेटवर ठेवायचंय आणि त्याच्या खाली कॉन्क्रीट आहे. त्याच्या खाली कॉन्क्रीट आहे. या बेस प्लेटची टोटल एरिया काढला आपण, लेंथ काढायची, विड्थ काढायची आणि थिकनेस काढायची. एरिया काढल्यानंतर लेंथ आणि विड्थ निघून जाते. थिकनेस काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ओके, हे जेव्हा आपण शिकतो तेव्हा व्यवस्थित डिटेल मध्ये शिकतो. आता आपण न्यूमरिकल कडे वळू. आता आपल्याला काय काढायचं? थर्ड याच्यात फाइंड आउट लेंथ ऑफ प्लेट अँड विड्थ ऑफ प्लेट. ओके, लेंथ ऑफ प्लेट अँड विड्थ ऑफ प्लेट. आता याच्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे? की तुम्ही ॲज्युम करू शकता स्क्वेअर बेस प्लेट प्रोव्हाइड करायची आहे का रेक्टँगल बेस प्लेट प्रोव्हाइड करायची, तुमची मर्जी. क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला असं दिलेलं नाहीये की बेस प्लेट स्क्वेअरच प्रोव्हाइड करा किंवा बेस प्लेट रेक्टँगलच प्रोव्हाइड करा. मला तुम्ही सांगा, मला काय प्रोव्हाइड करता? स्क्वेअर केली तर सोपं जाईल रेक्टँगल पेक्षा. पण नेहमी ऑलवेज जर दिलं नसेल तर काय अज्युम करायचं? अज्युम स्क्वेअर बेस प्लेट. ओके, मग स्क्वेअरच्या सगळ्या बाजू सेम असतात. स्क्वेअरच्या सगळ्या बाजू सेम असतात. म्हणजे लेंथ ऑफ प्लेट इज इक्वल टू विड्थ ऑफ प्लेट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एरिया रिक्वायर्ड. म्हणजे काय येईल बघा? अंडर रूट ऑफ 133.33 into 10⁻³ म्हणजे LP इज इक्वल टू विड्थ ऑफ प्लेट इज इक्वल टू काय आलं सांगा? किती आलं सांगा? 365.14. 365.14 म्हणजे राऊंड फिगर मध्ये तुम्ही किती करू शकता? 400 करू शकता. 400/400 म्हणजे इथं असं तुम्ही म्हणू शकता प्रोव्हाइड 400 mm by 400 mm as a size of base plate. as a size of base plate. पण एक लक्षात घ्या, जर तुम्ही 400/400 ची बेस प्लेट प्रोव्हाइड करताय, तुमचा ISMB त्याच्यावर बसला पाहिजे. ISMB ची डेप्थ किती आहे? 450. आणि तुमच्या बेस प्लेटची डेप्थ किती आहे? 400. याचा अर्थ काय होतोय बघा, ही बेस प्लेट आहे खाली. समजा तुम्ही स्क्वेअर अज्युम केली आणि त्याच्यानुसार 400/400 काढलं, पण तुमच्या ISMB ची डेप्थच किती आहे? ISMB ची तुमची डेप्थच किती आहे? 450 आहे ना. मग चालेल का असं? असं चालणार आहे का? असं डिझाईन चालेल का? मग करतोच कशाला आपण बेस प्लेट? काय करणार अशा केस मध्ये सांगा? बोला, काय करणार? तुमचा सेक्शनची डेप्थच 450, तुम्ही बेस प्लेट 400 ची प्रोव्हाइड करताय. तुमचा थोडासा सेक्शन हवेत आहे, चालेल का असं? चालणार आहे का डिझाईन? यस ऑर नो? नाही रोहित, थिकनेस वाढवून काय उपयोग नाही ना. थिकनेस म्हणजे खाली वाढल, पण तुझा हा तर त्याच्या बाहेरच चाललाय ना.
तुला एरियाच वाढवावा लागेल. इथं तू 400 घेतला ना, तुला 600 घ्यावा लागेल. एरिया तू किती वाढू शकतो? बेस प्लेट आहे, पैसे तुझे, डिझाईन तुझा आहे, खर्च तुझा आहे, एमपीएससीचा पेपर तुझा आहे. हे असं चालणार नाही. थिकनेस नाही, थिकनेस हा थर्ड डायमेन्शन येतो. थिकनेसचा विषय नाही घ्यायचा, आपल्याला एरियाच वाढवावा लागेल. मग असं तुम्हाला एमपीएससी मध्ये व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर पाहिजे या केस मध्ये. मग याला 400 ने होत नाही. मग इथं राऊंड फिगर किती करायचं? 600 mm इथं लिहायचं ऍज सेक्शन डेप्थ इज 450 mm. मग इथं लिहायचं प्रोव्हाइड 600 mm by 600 mm as the width of base plate. कळालं काय मला सांगा? तुमचा सेक्शन त्या बेस प्लेटच्या बाहेर जात होता, त्याच्यामुळे तुम्हाला नाईलाजाने डायमेन्शन वाढवावे लागले. मग त्याचं कारण तुम्हाला एमपीएससी ला इथं द्यायचंय. कळालं का? 365 आली, तुम्ही 600 घेतली, तुम्ही 700 घेऊ शकता, तुम्ही 1000 घेऊ शकता. लक्षात घ्यायचं. पण थिकनेसचा विषय नाही, थिकनेस आपण कॅल्क्युलेटच करत नाही अजून. कळालं का रोहित तुला? सेक्शनची साईज वाढवायची. चला, म्हणजे आता याचा विषय संपला. आपण काय केलं? त्याची साईज वाढवून घेतली. 600 बाय 600 ची बेस प्लेट आपण प्रोव्हाइड केली. चल, लक्ष द्या. बघा, मग आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला थिकनेस फाइंड आउट करायची. मग इथं काय करायचं? फोर त्याच्यात फाइंड आउट थिकनेस ऑफ बेस प्लेट. या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या क्लिअर करण्यासाठी आपण प्रॅक्टिस करून घेतोय. बघा, आता काय करायचं? तुमच्या बेस प्लेटची साईज इथं ड्रॉ करायची. ओके, ही झाली तुमची 600 mm. ही झाली तुमची 600 mm. आता इथे सेक्शन ड्रॉ करून घ्यायचा. सेक्शन किती आहे? 450 mm. ओके, आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचंय? आता तुम्हाला ए आणि बी कॅल्क्युलेट करायचंय. सेक्शन पासून हे डिस्टन्स जर तुम्ही ए घेतलं तर हे डिस्टन्स तुम्हाला बी घ्यायचंय. ए आणि बी तुम्हाला आता कॅल्क्युलेट करायचंय, जो की तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये यूज होणार आहे. कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये यूज होणार आहे? तर तुमचा थिकनेस ऑफ बेस प्लेटचा फॉर्म्युला काय बघा. थिकनेस ऑफ बेस प्लेट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, फॉर्म्युला काय म्हणतो तुम्हाला? 2.5 into W into a स्क्वेअर मायनस पार्ट पाहिजे तुमचा. आता मी विसरलो, तुम्ही सांगा. मायनस 0.3 बी स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इंटू गॅमा एमओ, जे 2024 ची एक्झाम देत आहे त्यांचा पार्ट पाहिजे, डिवाइड बाय एफ वाय. 2.5 W a स्क्वेअर मायनस 0.3 बी स्क्वेअर इंटू गॅमा एमओ डिवाइडेड बाय एफ वाय. हा फॉर्म्युला आहे, हा पाठ करायचा. याच्यामध्ये ए आणि बी काय असतं? या सेक्शनच्या कॉर्नर पासूनचे डिस्टन्स असतात प्लेट पर्यंतचे. मग ते काढण्यासाठी आपल्याला काय काढायला लागेल बघा. ए कसा निघेल मला सांगा. ए कसा निघेल? हा ए काय निघेल? सिंपल लॉजिक आहे, कोणत्याच प्रकारचा फॉर्म्युला नाहीये. हा ए मला काढून दाखव. ए कसा निघेल? सिंपल लॉजिक आहे, कोणत्याही प्रकारचं वेगळं काय असं नाहीये. 75 कसा आला? 600 मधून 450 वजा केलं, जे उत्तर येईल हे दोघं मिळून आलं, त्याला डिवाइड बाय 2 केला. बरोबर, त्याला डिवाइड बाय 2 केला म्हणजे ए ची बघा मी इथे लिहितो 600 मायनस 450 डिवाइडेड बाय 2 किती आलं? 75 mm. आणि बी साठी आपल्याला याची विड्थ लागेल ना. आता याची विड्थ एमपीएससी दिली पाहिजे आणि ती देतेच जर हा क्वेश्चन दिला तर. तुम्ही मागचे पीवायक्यू बघा, एमपीएससी याची विड्थ देणार, सेक्शनच्या डिटेल तुम्हाला देणारच, आपल्या याच्यात दिलेला नाहीये. आणि इन केस जर एमपीएससी द्यायला विसरली विड्थ, तर तुम्ही तिथे अज्युम करू शकता की अज्युम विड्थ ऑफ सेक्शन बीएफ, विड्थ ऑफ फ्लेंज इज इक्वल टू 100, 120, 150 असं अज्युम करायचं आणि ते लिहायचं ऍज नॉट गिवन इन क्वेश्चन, असा नोट लिहून द्यायचं तुम्ही. ओके, आता आपल्याला दिलेली नाही तर इथं आपण बीएफ इज इक्वल टू
150 mm ब्रॅकेट मध्ये करायचं अज्यूम. एमपीएससी तुम्हाला देणार आहे ते, नाही दिलं तर अज्यूम करायचं, पण नोट लिहायची काय अज्यूम करताय, ऍज नॉट गिवन इन क्वेश्चन असं लिहायचं. ओके, मग बघा जर आता ही 150 असेल तर मग काय येईल, 600 मायनस 150 डिवायडेड बाय 2. किती उत्तर आलं सांगा, किती उत्तर आलं? आन्सर सांगा पोरांनो. 225. क्रॉस चेक करा, 225 mm. आता बघा फॉर्म्युल्यामध्ये बघायचं, फॉर्म्युल्यामध्ये काय विषय आहे की ए आपल्याला मोठा पाहिजे, जर ए आपण छोटा घेतला तर प्रॉब्लेम काय होईल, हे उत्तर निगेटिव्ह येईल, कॅल्सी मध्ये सॉल्व्ह होणार नाही. म्हणून हा ए का हा बी आहे याच्या नादात नाही पडायचं, जो मोठा असेल तो ए घ्यायचा, जो छोटा असेल तो बी घ्यायचा. मग आता याला ए म्हणूया आपण, याला बी म्हणूया. ओके, मग त्या केस मध्ये आपलं उत्तर पॉझिटिव्ह येईल. ए हॉरिझॉन्टलच किंवा बी व्हर्टिकलच असं कंपल्शन नाहीये. इथं बघायचं, इथं आपल्याला नेहमी मोठा पाहिजे, मग या दोघांमधून जो मोठा असेल त्याला ए द्यायचं आणि जो छोटा असेल त्याला बी द्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. आता सगळ्या व्हॅल्यू पुट करा. टीएस इज इक्वल टू √2.5 इंटू डब्ल्यू आपल्याला काढून घ्यावा लागेल. डब्ल्यू चा फॉर्म्युला काय असतो, डब्ल्यू काढून घ्यावा लागेल. बघा इकडे, इकडे काढू आपण. डब्ल्यू इज इक्वल टू फॅक्टर्ड लोड अपॉन एरिया प्रोव्हाइडेड. फॅक्टर्ड लोड किती आहे, 1.5 इंटू 1000 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय बेस प्लेटचा एरिया प्रोव्हाइड. आला आपला किती होता, 365. प्रोव्हाइड किती केला, 600, म्हणजे 600 गुणिले 600. सांगा डब्ल्यू चं उत्तर किती आलं, डब्ल्यू चं आन्सर किती आलं, 4.167. म्हणजे इथं 4.167 इंटू ए स्क्वेअर म्हणजे 225 चा स्क्वेअर मायनस 0.3 इंटू 75 चा स्क्वेअर इंटू गॅमा एमओ 1.10 असतो, हे पाठ पाहिजे, आणि FY 250 असतो. गॅमा एमओ 1.10 पाठ पाहिजे पोरांनो. ज्यांना 24 ची एमपीएससी द्यायची आहे, गॅमा एमओ 1.10, गॅमा एमबी 1.25, गॅमा M1 काय असतो, गॅमा MW काय असतो, हे सगळ्या गोष्टी पाठ पाहिजे. सांगा किती उत्तर आलं, आन्सर सांगा. पटकन फास्ट. 47.36 mm. राऊंड फिगर मध्ये याला 50 mm आपण करू शकतो. आणि इथे काय लिहायचं, प्रोव्हाइड 600 mm बाय 600 mm बाय 50 mm as a base plate. बेस प्लेटची आपण संपूर्ण साईज इथे काढली. सोपा क्वेश्चन असतो स्लॅब बेसचा. आता अजून तो संपलेला नाहीये, थोड्या गोष्टी बाकी आहे, ते कळायला का मला सांगा, मी एक फोटो काढून घेतोय. कळालं का, कोणाला प्रॉब्लेम आहे का इथे? आता आपल्याला ज्या जनरल प्रोव्हिजन असतात त्या करावं लागते. इथपर्यंत आपलं झालंय. असं स्टेप बाय स्टेप आपल्याला सॉल्व्ह करायचंय डिझाईनचा प्रॉब्लेम. नाही तर लेंथ कुठं काढली, विड्थ कुठं काढली, थिकनेस कुठं काढली, काहीच कळणार नाही. त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित सॉल्व्ह करायचंय. स्टेप बाय स्टेप आपल्याला दाखवावं लागेल त्यानंतर. आणि जी मी पीडीएफ टाकतो ती लिहत चला बरं का, तुमच्या बुक मध्ये तुम्हाला भेटेलच ती, बघा लक्ष द्या. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, नेक्स्ट आपल्याला बघा, आपण बेस प्लेट डिझाईन केली. आता आपल्याला त्याच्या कॉर्नरला जे अँकर बोल्ट असतात म्हणजे काय, बघा ही आपली बेस प्लेट येणार, हा आपला सेक्शन येणार. या बेस प्लेटला इथं अँकर बोल्ट असतात,
इथं ते अज्युम करायचे प्रोव्हाइड 420 mm phi as a anchor bolt. हे अज्युम करायचे, हे काय करायचे अज्युम करायचे. ओके, ऑलवेज एवढेच अज्युम करायचे. 420 mm phi, विषय संपवायचा, त्याला 1 मार्क असतो तुम्हाला. ओके, आता लास्ट आपलं काय राहिलं, वेल्डेड कनेक्शन डिझाइन करायचं. वेल्डेड कनेक्शन डिझाइन करण्यासाठी असं फार काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स ने एकदम सोपं आहे बघा. लास्टला काय आहे, डिझाइन ऑफ वेल्डेड कनेक्शन. ओके, वेल्डेड कनेक्शन डिझाइन करण्यासाठी काय करायचं बघा, लक्ष द्या. वेल्डेड कनेक्शन साठी आपल्याला टोटल लेंथ ऑफ वेल्ड काढायची बघा. म्हणजे काय करायचं, हे बघा, ही आपली बेस प्लेट आली, एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. 4 अँकर बोल्ट आले. हा आपला सेक्शन आहे, त्या सेक्शनला मी जरा 2D मध्ये ड्रॉ करायचा प्रयत्न करतो. आता आपल्याला वेल्ड करायचे. वेल्ड करताना आपण याला सगळ्या साइडनी वेल्ड करू. मग या सगळ्या साइडनी वेल्ड करण्यासाठी आपल्याला त्या सेक्शनच्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. सेक्शनच्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. सगळ्या साइडनी आपल्याला वेल्ड करायचंय, त्यासाठी सेक्शनच्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर आपल्याला त्या सेक्शनचा बीएफ माहिती पाहिजे. तो त्याला आपण 150 mm अज्युम केलाय. त्याच्यानंतर थिकनेस ऑफ फ्लेंज माहिती पाहिजे. त्याच्यानंतर थिकनेस ऑफ वेब माहिती पाहिजे. डेप्थ आपल्याला त्यांनी दिली आहे 450 mm. आता थिकनेस ऑफ फ्लेंज आणि थिकनेस ऑफ वेब आपल्याला हे माहिती पाहिजे. ते एमपीएससी ने आपल्याला द्यायला पाहिजे. नाही दिलं तर तुम्ही अज्युम करू शकता. ओके, आता टीएफ, आता माझ्याकडे स्टील टेबल आहे. आता या सगळ्या गोष्टी आपण कुठून घेतो, स्टील टेबल मधून घेतो. स्टील टेबलचं बुक असतं, त्याच्यामध्ये याच्यासाठी आपल्याला आयएस डब्ल्यूबी का एमबी जो दिलेला आहे 450 साठी आपल्याकडे या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. आता मी त्या स्टील टेबल मधून घेतोय. एमपीएससी तुम्हाला देईल, नाही दिल्या तर तुम्हाला अज्युम करायचं आणि पुढे चालायचं लेंथ ऑफ वेल्ड काढताना. ओके, मग आता इथे टीएफ आपल्याला स्टील टेबल मध्ये किती दिली आहे, 17.4 mm आणि टीडब्ल्यूबी दिली आहे 9.4 mm. आता इथं बघा, लेंथ ऑफ वेल्ड काढायची आपल्याला एलडब्ल्यू. मग मी काय करतो बघा, बीएफ इंटू 2 बघा, बीएफ इंटू 2 बरोबर, म्हणजे ही साइड आली. त्याच्यानंतर टीएफ इंटू 1 2 3 4 प्लस 4 इंटू टीएफ. ओके, त्याच्यानंतर आपल्याला एवढी लेंथ काढावं लागेल. ही लेंथ कशी येईल, 450 मधून टीएफ वजा करायचं. 450 मधून टीएफ वजा करायचं किती आहे सांगा, 2 इंटू टीएफ. 450 मधून 2 इंटू टीएफ वजा करायचं किती येईल, 450 टोटल आहे, मायनस 2 इंटू टीएफ किती आहे, 17.4. 415.2 म्हणजे इथं मी असं म्हणू शकतो प्लस 2 इंटू 415.2. आता मला एवढी लेंथ काढायची. एवढी लेंथ कशी काढणार मी, तर टोटल विड्थ मायनस टीडब्ल्यू डिवायडेड बाय 2. टोटल विड्थ मायनस टीडब्ल्यू डिवायडेड बाय 2, 70.3. इथं लिहू शकतो मी प्लस 4 इंटू 70.3. कळालं का मला सांगा, हे कळालं का मी काय लिहिलंय, हे फक्त प्लस केलंय, बेरीज केलेली. जेवढं मला दिसतंय आणि जेवढा डेटा मला एमपीएससी ने दिलाय, नाही दिला तर मी अज्युम करेन. कळालं का, कळालं का, सगळ्यांना कळालं का. ओके, चला मग आता पुट करायचे व्हॅल्यू. बघा, पेपर लिहिताना आपल्याला थांबायचं नाहीये. एमपीएससी ला पटापट पटापट त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. 17.4 प्लस 2 इंटू 415.2 प्लस 4 इंटू 70.3. सांगा किती उत्तर आलं एलडब्ल्यूचं. एलडब्ल्यूचं उत्तर किती आलं सांगा.
किती आलं LW चं उत्तर? 1481.2 क्रॉस चेक करा. 1481.2 mm म्हणजे राऊंड फिगर आपण 1500 mm पकडू शकतो. आता लेंथ ऑफ वेल्डचा आपला फॉर्म्युला यूज करायचा. काय फॉर्म्युला आहे? फॅक्टर्ड लोड इनटू काय फॉर्म्युला आपला? √3 into gamma mw upon number of section into tt into fu. ओके, मग आता याच्यामध्ये फॅक्टर्ड लोड आपला किती आहे? 1.5 into 1000 into 10⁻³ √3 into 1.25 gamma mw घ्यायचा. नंबर ऑफ सेक्शन एकच आहे. tt आता 0.707 into h. मला सांगा h काय घेणार? 17. थिकनेस ऑफ थिकर प्लेट म्हणजे आपली किती? 50 mm आहे ना. थिकर प्लेट काय 50 mm आहे ना. हा सेक्शन आणि बेस प्लेट यांच्यामधली थिकर काय 50 mm. मग तुम्हाला जो टेबल दिलाय त्याच्यामध्ये मला सांगा साइज ऑफ वेल्ड काय घेणार 50 mm नुसार. तुम्हाला मी टेबल पाठवलाय बघा. (32 to 50 साठी बघा 8 mm आहे बरोबर. 8 mm आहे. मग इथं 8 घेणार. आता ते कॅप्शन मध्ये तुम्हाला लिहावं लागेल ना की 410 म्हणजे इथं गॅमा mw इज इक्वल टू 1.25 त्याच्यानंतर s इज इक्वल टू 8 mm fu इज इक्वल टू 410 न्यूटन पर mm स्क्वेअर. हे सगळं ऍज पर IS 800-2007 असं लिहायचं आपल्याला. ओके, आणि हे गॅमा mw गॅमा mb गॅमा m1 याच्यासाठी टेबल नंबर पाठच करून ठेवायचा. सांगा कोणता टेबल नंबर आहे? IS 800 मधला. तेवढा एक तर पाठ करायचं म्हणजे तुमचं आन्सर बाकीच्यांपेक्षा वेगळं दिसत. बाकीचे IS 800 लिहितील पण त्यातला तुम्ही जर गॅमा mw साठी टेबल लिहू शकले तर फायदा होईल तुमचा. टेबल नंबर 5 नेहमी लक्षात ठेवायचं, तर पाठच करायचा. टेबल नंबर 5. ओके, सांगा LW किती आला? LW किती आला सांगा? किती आला LW? पटकन कॅल्क्युलेट करा फास्ट. किती आला LW? येत नाही अजून. कॅल्सी फास्ट यूज करावा लागेल एक्झामला. (1400.45 mm) which is less than LW provided. Hence, okay. कळलं का? आणि ही डायग्राम तुम्हाला दाखवून द्यायची आहे. हे सगळं लिहायचं. कळलं का? इथं तुमचा एंड होतो क्वेश्चन, पण आपल्याला स्केच काढायचं आता. लास्टला आपल्याला स्केच दाखवायचंय त्यांना. स्केच काढून दाखवायचंय. इथपर्यंत कळालं का? आता आपण स्केच काढू बघा. त्याचा फोटो काढून घ्यावा लागेल एक. लास्टला स्केच फार कंपल्सरी आहे. स्केच मध्ये तुमचे मार्क तुम्हाला 2 ते 3 मार्क स्केचचे आहे. स्केच एकदम प्रॉपर काढायचे. बघा आता
600 बाय 600 बाय 50 ची बेस प्लेट आहे ना. आता हे असं काढायचं, इथं लिहायचं, त्याला असं दाखवायचं. ओके, त्याच्यानंतर इथं हे असं हॅचिंग दाखवायचं, थोडस मोठं काढायचं तुम्ही. याला लिहायचं 8 mm साईज वेल्ड, LW is equal to 1500 mm. याला लिहायचं 600 by 600 by 50 mm बेस प्लेट, आणि याला सेक्शनला लिहायचं ISMB 450, ISMB 450. ओके, हा झाला तुमचा प्लॅन. आता इथे तुम्हाला डायमेन्शन दाखवायचे तर तुम्ही इथं दाखवू शकता 600 mm आणि इथं 600 mm. आता सिमिलर सेक्शन आपल्याला, कट सेक्शन आपल्याला इथे दाखवायचं. हा सेक्शन येईल, ही आपली बेस प्लेट येईल, ज्याच्यावर आपल्याला हा कॉन्क्रीट पेडस्टर येईल. त्याच्यानंतर इथं आपल्याला वेल्ड दाखवायचे, इथे पण दाखवायचे ISMB 450 mm, इथं 8 mm साईज वेल्ड, त्याला फिलेट वेल्ड म्हणा. फिलेट वेल्ड जरा चांगला शब्द वापरला येईल. फिलेट वेल्ड, याची थिकनेस इथं 50 mm दाखवायची आहे. इथं लिहायचं बेस प्लेट. ओके, याची इथं साईज दाखवायची 600 mm. ठीक, एवढं इनफ आहे, एवढं आपण दाखवायचं. लेंथ वाटल्यास तुम्ही इथं LW is equal to 1500 mm असं दाखवू शकतो. कळालं का मला सांगा? हा इलिव्हेशन आहे, आणि हा इथं आपल्याला हे अँकर बोल्ट इथं दाखवावं लागतील असे. हे बघा, हे अँकर बोल्ट राहिले ना, हे अँकर बोल्ट दाखवावे लागतील. हे कितीचे प्रोव्हाइड केले होते आपण? 24 NOS. हे अँकर बोल्ट आपल्याला दाखवावं लागतील. कळालं का? कळाली का डायग्राम? कळाली का? अशी डायग्राम त्यांना MPSC ला एक्सपेक्टेड आहे. डायग्राम पेन्सिलनीच काढायला पाहिजे असं नाही, पेनानेही काढू शकता, फक्त सगळ्या डिटेलिंग आल्या पाहिजे. कळालं का मला सांगा? येस ऑर नो? कळालं का? ठीक आहे. ओके, आता आपला आजचा परत एकदा एक टार्गेट कमी राहिला आपला. आपल्याला काय करायचं होतं? डिझाईन ऑफ प्लेट गर्डर घ्यायचं होतं. आता उद्या आपण प्लेट गर्डरचं डिझाईन घेऊ आणि मग पुढचं सगळं जो टॉपिक असतो तो घेऊ. चला, तोपर्यंत अभ्यास करा, प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. ओके, बाय बाय, गुड नाईट.